तेरे प्यार में भाग एक। लेखिका प्रीती मनसरे। तिने मुंबई एअरपोर्टच्या बाहेर पाऊल टाकलं आणि तिचं हृदय आता जोरजोरात धडधडू लागलं। डोळे आपोआप पाण्याने भरले, शरीरात हलकं कंपनसुद्धा जाणवू लागलं, कारण आज तब्बल 6 वर्षांनंतर तिने मुंबईत पाऊल ठेवलं होतं। पूर्ण 6 वर्ष। कितीतरी जुन्या आठवणी आणि त्यासोबतच भावनासुद्धा उफाळून येत होत्या। ती केविलवाना प्रयत्न करत होती त्या आतल्यात दाबण्याचा, पण व्यर्थ। तिला ते शक्य होत नव्हतं। डोळ्यातून बाहेर पडू पाहत होतं। मम्मा, व्हॉट हॅपेंड? एक नाजूक, गोड आणि बालिश आवाज आला। सोबतच तिच्या हाताला ओढ जाणवली। तशी ती दचकून भानावर आली आणि तिने खाली पाहिलं। एका इवल्याशा हाताने तिचा हात घट्ट पकडला होता आणि त्या ब्राऊन डोळ्यात तिच्यासाठी काळजी दिसत होती। तिने पटकन सावरलं स्वतःला आणि ओठांवर खोटं हसू आणलं। नथिंग, ती गालात हसत आणि त्याचे केस विस्कटत म्हणाली। मम्मा, नो ना, माझ्या केसांना हात लावू नकोस। आय डोंट लाईक, यू नो ना। तो आपले गोबरे गाल आणखी फुगवत आणि इवल्याशा हातांनी केस व्यवस्थित करत म्हणाला, आणि परत एकदा तिच्या काळजाचा ठोका चुकला। त्याचा तो इवलासा राग आणि त्याच केसांच्या बाबतीत पॉझेसिव्ह असणं नकळत त्याची आठवण देऊन गेलं आणि तिची धडधड परत एकदा वाढली। पण त्याच वेळी अजून एक आवाज तिच्या कानावर पडला, थोडासा ओळखीचा। शुभ्रा। तिने अधीरतेने त्या आवाजाच्या दिशेला पाहिलं। समोर तिच्याच वयाची एक मुलगी हसत तिच्याकडे धावत येत होती। तसे तिच्यासुद्धा ओठांवर स्माईल आली आणि डोळे, ते सुद्धा किंचित पाणावले।